कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वसुंधरा, मी काय म्हणतोय वसुंधरा, गॅस चालूच। सॉरी वहिनी, माझ्या लक्षातच नाही आलं। अगं, गॅसचा वास येतोय। आई चुकून गॅस चालू राहिला होता पण बंद केला। लक्ष कुठे असतं वसुंधरा तुझं? हा, तुला काही अक्कल पिक्कल आहे की नाही? आयो, तिची चूक नाहीये, चूक माझी होती। माझ्याकडून चुकून चालू राहिला होता गॅस। तुझ्याकडून? हो। डोकं ठिकाणावर आहे का अवनी तुझं? हा, पहिल्यांदा स्वयंपाक घरात काम करतेस का? काय ते काय झालं असतं अगं? आणि ही उभ्या उभ्या काय करत होती? आई, आओ, तिची चूकच नाहीये, चूक माझी आहे। तिच्या सगळ्यात आधी लक्षात आलं होतं की गॅस चालू आहे आणि तिने येऊन बंद केला। छान, नाही तिच्याकडून नाही झालं असताना तर मी समजू शकले असते, ती नवीन आहे या घरामध्ये। पण तू काय म्हणता, काय झालं असतं अगं? लक्ष देत जा बाई। सॉरी आई। तुला स्वयंपाकघर आवरायला लावलं त्याचा सूड घेतेस का? आई, तसं नाहीये, तुम्ही का असा विचार करताय? मी खरंच असं काहीच विचार करून केलं नाहीये। नाही आई, खरं तर तू जरा गप्पा बैस। प्रत्येक वेळेला तिची बाजू घ्यायला पाहिजे, आता नाही। आणि तुम्ही दोघी घरामध्ये काम करता म्हणजे उपकार नाही करत आमच्यावर, कळलं ना? जीवावर आल्यासारखं करू नका, तुमचंही घर आहे हे। आणि मन लावून काम करता येत नसतील ना तर जबाबदारी घेऊच नका, कळलं? आणि नुसता मोठेपणा मिरवायचा नसतो, कामही करावं लागतं त्याच्यासाठी। झेपत नसेल तर सांगा मला, मी ठणठणीत आहे सगळं करायला, कळलं? ए बाबा, जरा तुझ्या बायकोला समजाव। आई अगं, लेकरा बाळांनी भरलेलं घर आहे बाई, केवढ्याचा केवढ्याला पडलं असतं हे। अवनी, थांब वसुंधरा, तिला जाऊ दे। अगं, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातली सगळी कामं करत असते ती, आणि असं काय ऐकायला मिळालं वाईट वाटणं स्वाभाविक आहे। तू काळजी नको करूस, मी संध्याकाळी ऑफिसवरून आलो ना की तिच्याशी बोलेन, ती शांत होईल। मी निघतो। बाबा, भाऊजी डबा घेऊन जा, 10 मिनिटं थांबा। नाही नको वसुंधरा, मी कॅन्टीनमध्ये जेवेन। भाऊजी 2 पोळ्या लाटते आणि पटकन डबा भरून देत। अगं ऐक माझं, मी जेवेन। भाऊजी प्लीज, तेच माझ्यामुळे वहिनींना खूप बोलल्यात आई, प्लीज थोडा वेळ द्या। बरं ठीक आहे, मी थांबतो बाहेर। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।